तुम्ही आम्ही मानतोय या घटनेची पार्श्वभूमी तुम्हाला आम्हा सर्वांना माहिती आहे। जर एखादा मुजवर अधिकारी माझ्या शेतकरी बापाच्या केसाला धक्का लावत असेल तर त्याला जाग्यावर चिरडायसाठी तुम्हाला खऱ्या अर्थाने एकत्र केलेलं आहे भावांनो, बाकी काय रिकामपणाचं एकत्र केलेलं नाही। मला काही काम नाही, बायको घरी जेवायला देत नाही म्हणून तुम्हाला एकत्र केलं नाही। अरे लाज वाटते की या वाशिम जिल्ह्याचा एखादा हरामखोर अधिकारी माझ्या शेतकरी बापाला खेकड्यानं त्या दिवशी मारायला लागला, त्या दिवशी लाज वाटायला लागली म्हणून तुमच्या गावापर्यंत आलो। काय चुकलं होतं आपण? त्याची बातमी बघितली त्या ऋषिकेशची मी। बातमीतला त्याला एका गावाचा प्रश्न मांडला नव्हता, आजूबाजूच्या 5-6 गावाचा प्रश्न मांडला होता। त्याही शेतकऱ्याला पैसे मिळावे फळबाग योजनेचे ही मागणी तो मागत होता। अरे चुकलाय काय? चुकलं काही नाहीये, आपण लवकर एका जागेवर होत नाही म्हणून या हरामखोराची मस्ती वाढलेली आहे। ती जिरवायसाठी तुम्हाला एका जागेवर केलंय भावांनो, आणि ती जिरवू लागणारा का नाही विचारायला सुद्धा एकत्र केलं। कारण आज काय मध्ये एकट्याची बदनामी होणार नाही। वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बाजूला काम करतो म्हणून महाराष्ट्रातून लोक बोलायला लागले की अण्णा शेतकऱ्याला तुझ्या जिल्ह्यात मारलाय, आणि ते हरामखोर अधिकारी जर उघड्यावर हिंडत असेल सचिन नावाचं तर त्या माधवचोक अधिकाऱ्याला तू शिकवला पाहिजे। हे सांगायसाठी तुमच्यापर्यंत आलो आणि हे सांगायला सुद्धा आलोय। तुम्ही सोबत असाल गावकरी तरी ठीक, तुम्ही सोबत नसाल तरी ठीक, त्या हरामखोराला मारल्या बगैर आम्ही राहणार नाही। मात्र तुम्हाला सत्य, अरे ते अन्न खातं का नाही माझं? ते काय शेण खातं का? त्या माणसाचं विष्ट खातं? त्या नालायकाला हेही कळालं नाही की आपण पायातला जोडा काढून कोणत्या तोंडावर मारतोय। अरे आमचा बाप शिकवतो तेव्हा माझं तुला तुला घरी खायला भेटायला लागलं, अन्नाचा तुला अन्न सुद्धा भेटलं नसतं। त्या नालायकाला शिकवायसाठी तुम्हाला एकत्र केलंय। आपल्यातली काही लोक पोराला जेव्हा धमकावलं, या ऋषिकेश ना उभारा घेऊ नको कोणाला, याला जेव्हा धमकावलं, याला जेव्हा बोललेच लोक, आम्हालाही 2 घंटे 4 घंटे तुमच्यापर्यंत यायला वेळ लागला। सचिनदाई आला होता, दौलत भाऊही भेटले त्याला, ही सारी लोक त्याला भेटले, बापूही भेटले, परंतु तुमच्यापर्यंत यायला आम्हाला 1 दिवस लागला, संध्याकाळ लागला। का तर तो भेट होता थोड्याफार गोष्टी। आणि माझं हेही खुलं सांगणं, ज्याला कोणाला याचा विरोध करायचा हा प्रश्न गावाचा नाहीये, तुमच्या लक्षात ठेवा। हा प्रश्न शेतकऱ्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे। आज याच्यावर ही पाळी आलेली, उद्या तुमच्यापैकी प्रत्येकावर ही वेळ येणार आहे। आणि काय सांगतात तुला कोणता अधिकारी म्हणे बलात्कार करतो, अॅट्रॉसिटी करतो, भांडण करतो, काय कोणत्या बापाला घेऊ नको, तुमचा तो महाराष्ट्रातल्या लोकांना घेऊ नको। काय कोणत्या बापाला तुला व्हायची गरज नाही, आणि काय घंटा करणार ते काही करू शकत नाही, आणि त्याची अवकाश सुद्धा नाही। फक्त तुला घाबरायची गरज नाही मित्र, तुझ्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत। तुझ्या केसाला जरी ते धक्का लावला धमक्या देऊन तर साला त्याला नागला करून जिथे तिथं मारू, पण तुझ्या केसाला धक्का लागू देणार नाही, हे मात्र नक्की सांगतो। राहिला विषयाच्या अधिकाऱ्याचा तुमच्यापर्यंत काय आलोय? गावाचं नाव तुमच्या झालंय, गावात तुमच्यावर त्यानं हात टाकला, एका माणसावर गावातले हात टाकला म्हणजे तुमच्या गावावर हात टाकला। अरे बाहेरून येऊन जर एखादा हात टाकत असेल तर साला आपण काय औलाद हो का नाही, माणसं हो का नाही? आणि एवढी बुजवणी, अरे ते काय म्हणत होतं माहितीये का? ते टेक्निकल गोष्ट लोकांना सांगू लागलं की साहेब याची सीसी बंद करा तुम्ही, बरोबर ना? तो टेक्निकल गोष्ट सांगू लागला की साहेब तुम्ही या शेतकऱ्याचं नुकसान करताल, याची सीसी बंद कराल म्हणजे त्याही शेतकऱ्याचा फायदा व्हावा म्हणून हे त्याला बोलू लागला। आणि त्याला एवढी बुजवणी कुठून आली हो मला तर कळायलाच तयार। एवढी बुजवणी त्याला आली तरी कुठून? अरे कायदा त्याच्या बाजूने, राज्य जसं छत्रपतीच्या विचारावर चालतं तसं बाबासाहेबांच्या घटनेवर सुद्धा चालतं।
आणि त्याला जर घटनेचे कलम माहिती येतं तर आम्ही काय अडाणी नाही हो. आमच्याही बाजूने बाबासाहेबांचा कायदा आहे हे त्याने लक्षात ठेवलं पाहिजे. घटनेचे IPS कलम आम्हाला सुद्धा कळतात. त्याला जर भीती राहिली नसेल की माझं कोणीच काही करू शकत नाही तर त्याला सुद्धा माझं खुलं आव्हान आहे. त्याचाही कोणी समर्थक इथं असेल, गावातून रिपोर्टिंग करत असेल, बिनधास्त आराम करायला सांग की कुठे भेटायचं एकदा तू तारीख तय कर मला, तिथे येतो. नाही तर मला तुम्हाला तुमच्या वावराचे आण घालून सांगायचं, तुमच्या बापाची शपथ तुमच्या गावाचा प्रश्न म्हणून सांगायचंय. कुठलंही काम उद्या बाजूला सारा, कुठलंही काम बाजूला सारा आणि उद्या कलेक्टर ऑफिसवर घरातून बाहेर पडायची ताकद ठेवा. डबल या तालुक्यातच नाही या जिल्ह्यातही कोणता अधिकारी या गोगरीत आल्यानंतर त्याची अवकाश झाली नाही पाहिजे. फाटक्या माणसाला सुद्धा हात लावायची ही ताकद तुमची असली पाहिजे. दरसाल काय नक्की असाल? दामू अण्णा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दामू अण्णा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या साऱ्या ताकदीमध्ये तुमच्या साऱ्याला उभं राहावं लागत. जर तुम्ही आम्ही उभं राहिलो ना, मला तुम्हाला विचारायचं की आज जर तुम्ही लोक उभी राहिली नाही, आज जर हा पोरगा एकटा पडला तर नाव काय जिल्ह्याचं जाणार नाही, एकट्या या गावाच्या गोगरीचं सुद्धा जाणार आहे. हे तुम्हाला कधी कळणार आहे? आणि आपल्या शेतकरी बापावर, शेतकऱ्याच्या पोरावर जर कोणी आवाज करत असेल, हल्ला करत असेल, नवे नवे तर बोलायची सुद्धा लाज वाटते. तो माझर तो आज घेतला नाही, नाहीतर त्याला सुद्धा दाखवलं असतं की दामू इंगोले किती शेतकऱ्या बापाची औलाद आहे, उतरी सुद्धा पिटला असता. पण तो आज भेटायला तयार. पण परिस्थिती असो काही बी, उद्या काही एक माणूस तुमच्या मदतीला येणार नाही. हा विषय महाराष्ट्राचा झाला. सामान्य राजू शेट्टीने 4 फोन मला लावले, या पोरालाही बोलले, आदरणीय बच्चू कडू बोलले, रविकांत तुपकरांचे फोन आले. सारी लोक याच्या मागे महाराष्ट्रातली उभं राहायला तयार आहेत. गावाला ठरवायचं आहे की तुमच्या गावाचं नाव घालायचं का वरी आणायचं. मग आपल्या गावात येऊन जर एखादा मुजोऱ्या करत असेल, हे बघा इथं जात पात धर्म पंथाचा विषय नाहीये. तो अधिकारी आहे, तो कोण आहे? अधिकारी आहे. कुठल्या अधिकाऱ्याला जात नसते, लक्षात ठेवा. तसं शेतकऱ्याला जात नाही. कोणी देणी माळी साळी मराठा पाटील देशमुख हे सर्व शेतकऱ्यात येतात, तेव्हा शेतकरी म्हणून जात येत नाही. तसा अधिकारी कुठल्याही जातीतला कास्ट मधला असू द्या, त्याला जात येत नसतो. म्हणून त्या जाती अधिकाऱ्याला कळायला पाहिजे की आपल्या या माणसाला मारावं कसं. आणि जर तो मारायची डेरिंग आज त्याच्यावर करायला, मला तुम्हाला विचारायचंय, तुमची कोणाची अवकाश येत आता त्याला माझं हे काम कर म्हणायची? अरे एखादी हिंमत आहे का? हिंमत आहे त्याच्या पुढे जाऊन म्हणायची की साहेब माझं काम करा. अरे तुम्ही तर लत्या घाबरचाल. घरी आपला बाप म्हणाल काम झालं नाही तरी चालते, पण भांडण करू नको. मग किती दिवस सहीन करणार आहात तुम्ही? अरे लिमिट सहीन करायची. आज तो हात घ्यायला लागला, उद्या या गावातला कोणताही अधिकारी येईल तुमच्या चाळ्यात घेऊन जाईल. आणि आमच्या सारखे एकदा भांडणारे म्हणतील या गावालाच गरज नाही, मारलं तर आमच्या काय बापाचं. ही परिस्थिती या गावावर आज नाही उद्या ओढावेल. म्हणून तुमच्यापर्यंत तुमच्या दारात आलोय. याचं कारण एकमेव आहे, काय करायचं ते करा. माझे हात जोडून तुम्हाला नम्रपणे विनंती. असाही तुम्ही टाइम करता, टाइम घालवता, परंतु उद्या तुम्हाला कोण्याही हालत मध्ये 11 वाजताच्या आत किंवा 11 वाजेपर्यंत तुम्हाला चौकात यायचं कारण तिथून तुम्हाला वाशिमला जायचंय. आपल्या गावात एखादा तरी दाता असेल नाही तर की त्याच्या जवळ ट्रॅक्टर आहे, गाडी आहे, वाहन आहे, द्यायची तयारी ठेवा. सभापती महोदय डिझेल टाकायची तयारी ठेवा थोडाफार. आमची तुम्हाला सुद्धा विनंती की 4-5 डिझेल त्या माणसाच्या वाहनात टाका आणि गावागावातून घराघरातून निघले पाहिजे. निघसाल काय? हे बघा, ज्या ताकदीनं तुम्हाला बोलायला आलोय, उद्या पाहिजे तुमच्या गावात घरपरी या प्रश्नासाठी पाया पडायला दामू इंगोले येणार आहे. काय करायचं ते करा, पण घराच्या बाहेर पडा. नाहीतर उद्या याची मुजवरी वाढली तर तुमच्या माझ्यासारख्या लेकराचा जीव जाईल. आज याच्यावर वेळे, उद्या तुमच्यावर सुद्धा वेळे, लक्षात ठेवा. काय नाही करणार कोणता अधिकारी, करेल का नाही?
अरे उद्या गावावर हात कोणी टाकेल ना, आणि तुमच्या गावाचा इतिहास काय? No power. अरे अख्ख्या पंचकृतीतल्या लोक तुमच्या गावाचं नाव घेतलं की नाही? आणि तुम्ही एका अधिकाऱ्याला भ्याला, एका मुजवराला. तुमच्या मागे अख्ख्या महाराष्ट्रातली संघटना उभी आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना. दामोई बोले तुम्हाला काही न करता पैसे टाका सुताकांना करून. आज तुम्हाला गॅरंटीला सांगतो, तुम्ही 1 घंटा आम्हाला द्या, उद्याचा 1-1.5 घंटा आम्हाला द्या. मग सचिन दादा असो, दौलत भाऊ असो, देशमुख बापू असो, आम्ही सारे लोक भिडू आणि याला नोकरीहून काढू म्हणजे काढू. हे तुम्हाला शासन नक्की देतं. आणि नशिबानं तो जर त्याच्या हात रस्त्यावर कुठे भेटला तर त्याला बिंदास मारा. दामो इंगोलेचं नाव सांगा, दामो इंगोले हो मी तुला मारलं, माझ्यावर गुन्हा दाखल होऊ द्या, काय वाकडं होत नाही, चिंता करू नका. तो जर मुजवऱ्या करतात माझं नाव सांगा, त्याला मारल्यावर ते तुमच्यापैकी प्रत्येकाला ओळखते का? नाही. सोबत थोबाडीत द्या, कोण हे मारणारा म्हणलं की दामो इंगोलेचं नाव सांगा, त्याचे काय गुन्हे दाखल व्हायचे ते माझ्या अंगावर होऊ द्या. कोणाचे नाव सांगा, सचिन दावडकर सांगा, दौलत दादाचं सांगा. हे मी भेट नाही, काय भ्यायची गरज नाही आम्हाला त्याला, त्याच्या काय बापाला भेट नाही आम्ही, पण तो हाती सापडायला तयार नाही. सचिनने एकदा वाजवलं मी होते काल, माहिती आहे तुम्हाला. मग आता डबल एकदा वाजवलं सचिन दादा, पण तुम्हाला न्याय मिळवून न्याय मिळवण्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थाने एकत्र केलं. हे साल काय उद्या चाटा मारू नका, इज्जतीवर घाव घातलाय. हार्ट इथून पेटते, जेव्हा आग लागते का नाही तेव्हा तुम्हाला काय सांगा, बुडखाला काय पेरल्या जातं. अरे तुमच्या इथं म्हणा की आपण काय करतोय आपल्या जिल्ह्यात. आपण जर शेतकऱ्यावर अत्याचार व्हायला लागला आणि गाणे शब्द घालून जर घरी बसलो तर मग माझा फायदा काय आणि तुमचाही फायदा काय? गावातला काय असायचं ते असू द्या तुमच्या भानगडी, मला माहित नाही. तुमच्या भानगडी तुम्ही गावात मिटवा, पण गावाच्या बाहेरच्यानं तुमच्यावर घाव घातलाय, त्याच्या नर्दीवर बसायला या. उद्या 1 घंटा द्या, आयुष्यात या गावात कुठला अधिकारी तुमच्या अंगावर हात घालणार नाही, एवढं मात्र नक्की सांगतो. आणि त्याची अवकात सुद्धा होणार नाही. तुम्ही जर पेटून उठला तर त्याची अवकात नाही तुमच्यावर हात घालायची. नाही तर आज यानं घातला, उद्या एखादा ग्रामसेवक येईल, तिसरा उद्या चौथा एखादा अधिकारी येईल, हाणायच्या मोताळी काय करू शकत नाही. ते एका जागेवर नाही. उद्या आपली इज्जत जाईल, गावाची इज्जत जाईल आणि मानसिक त्रास तुम्हाला सुद्धा होईल. लक्षात ठेवा. दामो इंगोले इतक्या लांबून येऊन जर रुमला लागला, मी जर तुम्हाला सांगा लागलो तर निश्चितपणाने गोष्ट लक्षात ठेवा. याचा कार्यक्रम माझी शपथ घेऊन सांगतो, सस्पेंड जरी झाला तरी याचा मोठाला एकदा तरी खेटून हाणू म्हणजे हाणू. अरे महाराष्ट्रात कुठेतरी काम करत नाही, महाराष्ट्रात याला काम करावंच लागेल. जर एवढ्या मस्तीने तर महाराष्ट्रात कुठेतरी आपल्या हाती लागल, जिथंही लागल तिथं. परंतु त्या न्यायासाठी तुम्हाला सोबत राहावं लागते. ही विनंती सुद्धा करायला गावात आलोय आणि मला तुम्हाला सांगणं कितीही काम असलं, मसाळ पाहिजे, गाय पाहिजे, दूध द्यायचं, पायपा बदलायचे, उद्या जमा करायचं, ते सारं बाजूला ठेवा. उद्या तिथं यायची तयारी ठेवा. ही विनंती करायला खऱ्या अर्थानं तुमच्यापाशी आलो. येसाल का? नक्की. गाडी कोणती? टू व्हीलर आणता? गाडी देता का? कोणती गाडी आहे? ट्रॅक्टर देता? पिकअप असतील तर जरा जोरे निघते बघा. ज्याला कुणाला गाडीचं डिझेल लागल त्याला मायकून घ्यायचं.